हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डे 50 आउट ऑफ 100. ऑलरेडी 100 दिवस चॅलेंजपैकी आज 50वा दिवस आहे. हाफ चॅलेंज कंप्लीट झालेला आहे आणि माझ्यासोबत काहीतरी विपरीत घडले. काय? तर चला बघूया व्हिडिओमध्ये. हाफ जर्नी कंप्लीट झालेली आहे, बट ऑनेस्टली मला असं वाटते की युनिवर्स मला काहीतरी सांगत आहे. काय सांगू, अचानक मला कोणाची तरी नजर लागली आहे बहुतेक. बिकॉज काल माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला अँड आय वॉज लाईक व्हाय मी युनिवर्स, वाय? लास्ट वीकपासून ना माझ्यासोबत नुसती गडबडच चालू आहे. कधी फोन पडतो, कधी मी पडते, गोष्टी पडतात. बेसिकली सर्व काही पडतच आहे. माझे एक्सपेक्टेशन्स. काल रात्री जरा महाभारतच घडलं, बट इट्स ओके. माझा फक्त पाय मुडपलाय. मला असं वाटलं की आता 100 डेजचं चॅलेंज इथं संपतं की काय, बट नाही, मी खूप स्ट्रॉंग आहे. आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, तुम्ही बघितलं. आणि इथे आमचा दादा आहे रिक्षावाला, तोही आम्हाला घ्यायसाठी आला होता. खरं तर त्याचीच वाट नंतर मी बघत बसली होती आणि मला खूप बोर झालं होतं. असं झालं की हा कधी येईल आणि मी कधी घरी जाईल. आणि हा जो ऑटो आहे ना, अशी चालवतो जसं काय हा हेलिकॉप्टरच उडवतोय, इतकी फास्ट याची ऑटो असते. आणि इकडे बघू शकता, हा आहे आमचा परंडाचा छान असा किल्ला. आणि डॉक्टरने मला इन्स्ट्रक्शन्स दिलेले की तुला अजून 3 दिवसांनी यावं लागणार आहे आणि थोडंसं चालत राहा. परंतु तुम्हाला इथे जरासा डिफरन्स दिसत असेल. तुम्ही बघू शकताय की माझ्या डाव्या पायावर थोडीशी सूज आलेली आहे ॲज कम्पेअर टू उजवा पाय. बट तुम्ही माझी कंडिशन बघू शकताय. मला अजिबातच व्यवस्थित चालता येत नाहीये. मी लंगडतच चालत आहे. खूपच बॅक पेन होतोय, जरासं बॅकलाही लागलेलं आहे. मुक्का मार म्हणतो त्या काइंड ऑफ. सीटमध्ये पण दुखत आहे आणि पूर्ण डावा पाय गेलेला आहे. ऑलरेडी मला सायटिकाचा पेन आहे. डॉक्टर वॉज लाईक की अरे तू तर लास्ट वीकमध्येच येऊन गेली होतीस ना, सर्दी झाली होती त्यासाठी. म्हटलं हो. त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी गोळ्या संपल्यावर परत मला खोकला झाला आणि खूप जबरदस्त कफ झालेला आहे. अजूनही मला त्याचा त्रास होतोय. म्हटलं त्याच्यासाठीही औषध द्या. आणि ॲक्सिडेंट माझा कसा झाला मी ते सांगते. ॲक्च्युली ना, नुरवी खेळत होती आणि तिथे पाल होती. सो ती पकडायला जाईल याच्या नादात मी तिला उचलायला गेले. तिला बेडवर ठेवलं आणि मी पडले. सो माझा पाय पूर्ण ट्विस्ट झाला. असो, जे व्हायचं ते होऊन गेलं. आणि आईने इकडे हा चिला बनवलेला आहे. आईने सगळ्या मिक्स डाळींचं पीठ भिजू घातलं होतं. मिक्स डाळी केल्या होत्या आणि त्याचं ते पीठ दळलं होतं. सो त्याचे तिला अप्पे बनवायचे होते. त्या चिल्याला अजिबातच चव लागेना मला. मग मी आईला म्हणलं, नाही यार आई, ते आप्याचं पीठ आहे तर आप्पेच बनव. म्हणजे काय मजा असते ना, म्हणजे पीठ एकच पण त्याचं जर का वेगळं हे केलं तरी पण टेस्ट चेंज होते. आईने खूप सुंदर आप्पे बनवले होते. याची टेस्ट अजूनही तोंडात अशी विरघळत आहे माझ्या. देन ते खाल्ल्यानंतर मग मी माझे औषध घेतले आणि थोडंसं रिकवर व्हायचं. होईल आता, मी कधी होईल माहीत नाही. एनिवे, हे आप्पे खूप टेस्टी दिसत आहेत आणि जेवढे टेस्टी दिसत आहेत तेवढेच खायलाही खूप छान झाले होते. सो असा आहे आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. आणि प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरभरून प्रेम देत राहा. आणि राहिलेले पुढचे 50 दिवस थोडं कमी ड्रामॅटिक असेल तरी पण चालेल. युनिवर्स प्लीज